शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या हळदीला काय करून राहिलो माहीत आहे का? की कुणाचा व्हिडिओ पाहिला की ते वेगळं टाकलं, एखाद्या पाहुण्यानं सांगितलं मी हे टाकलं की ते टाकलं, परंतु तुमच्या शेतामध्ये नेमकी अडचण काय आहे हे कोणी समजूनच घेत नाही. आपण काय करतो, आपल्या शेताच्या धुऱ्यावर येतो, सकाळी पाहतो नाही हाय आपली हळद बरी आहे, परंतु नेमकी अडचण काय आहे हे जास्त झाल्यावर आपल्यावर त्यावेळेस ते खर्चसुद्धा जास्त येतो, तोपर्यंत आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. मी सध्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये हुमणी अळीचं लक्षण पाहण्याद्वारे मला लक्षात आलं आणि लगेचच ते झाडं मी उकरायला त्या ठिकाणी सुरुवात केली. तुम्ही या ठिकाणी प्लॉट पाहू शकता. इकडं जे पानं आहेत ते थोडे सरळ आहेत, परंतु या ठिकाणी उभं आहे मी पाहू शकता या झाडाचा नवीन येणारा पोंगासुद्धा बंद झाला आणि पोंगा बंदच नाही तर याचे पानं पूर्णरित्या फोल्ड होत आहेत, याला टाईटपणा आहे. परंतु या ठिकाणी ही जी हुमणी अळी आहे या ठिकाणी उकरून निघलेली आहे. तर या झाडा पण तुम्हाला लाईव्हमध्ये हे सुद्धा मी दाखवतो की हुमणी अळी करते काय, की याच्या साईडच्या जे मुळ्या आहे ते पूर्ण खाऊन टाकते आणि तोपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही, कारण आपण काही बेड उकरून पाहत नाही. तर ही हुमणी अळीनं पूर्ण मुळ्या खाल्ल्यामुळं काय होतं, आता या ठिकाणी साईडला मी उकरत आहे पण एकसुद्धा मुळी या ठिकाणी दिसत नाही. नाही तर एवढं झाड जर असलं या ठिकाणी तर याला मुळ्याच मुळ्या असतात. तर याच्या पूर्णतः मुळ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे कुडतडत मुळी पूर्ण खाऊन टाकलं आणि ज्या ठिकाणी मुळी संपली खात खात गेली त्यानंतर या हळकुंडाला सुद्धा या हुमणी अळीने या ठिकाणी कुडतडलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही एक अंधेरे में तीर चलाना जसं म्हणतात तसं त्या प्रकारची शेती करू नका. तुमच्या हळदीला नेमकी अडचण काय हे लक्षात घ्या. याचा त्याचा व्हिडिओ पाहून किंवा या त्या पाहुण्याला फोन लावून, सासऱ्याले जवयाले मेवण्याला फोन लावून विचारू नका. तुमच्या हळदीत नेमकं काय आहे तुम्ही तपासा. नेमकी हुमणी आहे, सड आहे का चुनखडीचं क्षेत्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी पहा आणि लक्षात घ्या. हुमणी अळी ही आल्यानंतर आपल्याला दिसत नाही, ही दिसते फक्त पानावरून. तोपर्यंत आपलं 70% नुकसान झालेलं असते. हे नुकसान टाळण्या अगोदर उपाययोजना करा.